नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत 6. केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. वस्तू पवित्र केव्हा ठरते? ती का पवित्र ठरते? प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात. जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही, किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही. असे करणे निषिद्ध समजले जाते. याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पावित्र्याच्या क्षेत्राबाहेरची असते, तिचे उल्लंघन केले तरी चालते. म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती यांच्या विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेक बुद्धीची टोचणी उद्भवत नाही. जे पवित्र ते मंगल होय, त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते. एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते? प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारात येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले? नीतीला पावित्र्य देण्यात 3 घटक कारणीभूत झाले असावेत. पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता. या प्रश्नाची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतम जीवनच टिकून राहिले पाहिजेत या सिद्धांतात आहे. ह्या प्रश्नाचा विकासवादाशी संबंध आहे. हे सर्व श्रुतच आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला. कारण प्रारंभिक युगात अन्नसामुग्री अति मर्यादित होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नखे रक्तलांछित आहेत असे म्हणतात. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरू शकतात. ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती झाली. प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे काय? की जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधावयाला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय? तत्कालीन सामाजिक स्थितीने याचे उत्तर होकारार्थी दिलेले दिसते. नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर, दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता? जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहे त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे. याच उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे. प्रारंभी हे निर्बंध योग्यतम, सर्वात अधिक शक्तिमान माणसांना लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होती. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक, समाजहित विरोधी तर होत नाही ना? चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही. व्यापाऱ्यातही आपापसात नीती असते. एकाच जातीच्या माणसात आपापसात नीती असते. दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसात नीती असते. परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारे असते. ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच, म्हणजेच समाजहित विरोधक असते. या प्रकारच्या नीतीला वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता हे तिचे समाजविरोधक अगदी उघडे करतात. समाजविरोधक रूप अगदी उघडे करतात. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपल्या स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनाचे परिणाम दूरगामी असतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहांचा बनला तर तो समाज असंघटित व शकलित राहील. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड ठेवतो आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मानदंड नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एकजिन्सी राहत नाही. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य होते. न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो
त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो. अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीती नियमाची आवश्यकता असते. तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाज समूहात विभागलेला असतो त्याला साधता येत नाही. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असले की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाज आणि ध्येय व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही, ती विकृत होते. दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास्य जन्मास येतात ते दास्यच राहतात. धनी ते धनीच राहतात, कामगार ते कामगारच राहतात, अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात. याचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांना होतो, सर्वांना होत नाही. अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो, बहुसंख्यकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे. बंधुता म्हणजे काय? बंधुता म्हणजे मानवातील भ्रातृभाव म्हणजेच नीती. म्हणूनच भगवान बुद्धाने शिकविले, धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीतीही पवित्र आहे. यापुढे आपण पाहणार आहोत भाग 2 उपविभाग 1 पुनर्जन्म. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.